Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem प्रार्थना from standard 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठीची कविता क्रमांक 1 प्रार्थना बघणार आहोत. ही प्रार्थना कवी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहे. तर त्यांचा परिचय आपण बघूया, इथे दिलाय. 1932 ते 2011 प्रसिद्ध मराठी साहित्यिक, गीतकार, मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आणि विविध कथा आणि नाटके सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहे. ही जी प्रार्थना आहे, या प्रार्थनेमधून त्यांनी शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. ओके, चला तर मग प्रार्थनेला सुरुवात करूया. प्रार्थना ऐका, वाचा, म्हणा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. ज्ञान मंदिर म्हणजेच काय, तर जिथे ज्ञान मिळत आहे ती आपली शाळा. सत्यम म्हणजे काय, तर सत्य, ट्रुथ. शिवम म्हणजे पवित्र. ओके, आणि सुंदरा म्हणजे सुंदर. तर इथे आपले जे कवी आहेत जगदीश खेबुडकर, तर ते आपल्याला सांगतात की जी शाळा आहे ती सत्य आणि पवित्र आहे आणि त्या शाळेला माझा नमस्कार असो. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा. नेक्स्ट लाईन्स बघूयात की शब्द रूप शक्ती दे. तर मुले देवाकडे प्रार्थना करीत आहेत की आम्ही मिळवलेले ज्ञान प्रकट करण्यासाठी आमची जी शब्दरूपी शक्ती आहे, म्हणजे शब्दाचे जे भांडार आहे ते समृद्ध होऊ दे, ते वाढू दे. भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा. आमच्या भावना जागृत होऊन तुझ्या भक्तीत लीन होण्याचे सौभाग्य आम्हाला लाभू दे आणि शाळेतून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून आम्हाला प्रगती करू दे, प्रगतीचे पंख आम्हाला लाभू दे. असे मुलं देवाकडे प्रार्थना करीत आहेत. नाव नेक्स्ट लाईन्स, नंतरच्या ओळी बघूया. विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैलतिरी दयासागरा. तर बघा, या ओळींमध्ये ही जी मुलं आहेत ती देवाकडे प्रार्थना करत आहे की आम्हाला सदैव ज्ञान मिळवण्याचा ध्यास असू दे, असे म्हणत आहे. ध्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असणे. ओके, आणि या ज्ञानाच्या भंडाराच्या समृद्धीमुळे आमचे जीवन यशस्वी होऊ दे. पुढच्या ओळी बघूयात. होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. तर आता या ओळींमध्ये मुले आपल्या सर्वांगीण विकासामुळे आमच्या प्रगतीचा आलेख उंचच उंच जाऊ दे, आम्ही जीवनात खूप यशस्वी होऊ दे, यशस्वी होण्याचा आलेख उंच जाऊ दे आणि आमची सदैव प्रगती होऊ दे. सर्व गुणांनी आम्ही समृद्ध होऊ दे आणि आमची कीर्ती दूरपर्यंत पसरू दे. आमच्या कीर्तीचा जो कळस आहे हा उंच आकाशापर्यंत जाऊ दे, अशी प्रार्थना मुले या कवितेत करत आहेत. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7th स्टँडर्डची प्रार्थना बघितली. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.